हे बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान संदर्भातली सलमान खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। हा व्हिडिओ आणि फोटो पाहून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय, कारण या व्हिडिओमध्ये सलमान खानचा चेहरा कोमेजलेला आहे आणि तो बारीक झालेला सुद्धा दिसतोय। सलमान खान नुकताच मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या कार्यालयात गेला होता। नवं डेटा कलेक्शन आणि व्हेरिफिकेशन सपोर्ट सेंटरचं त्याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळेला त्याने क्रीम रंगाचा शर्ट, जीन्स पॅन्ट आणि डोक्यावर कॅप घातली होती। सलमान खान यावेळी काहीतरी वेगळाच दिसत होता। खरं तर सलमान खानला ट्रायजेमिनल न्यूरोलॉजिया हा आजार झाला आणि या आजाराबाबत काही महिन्यांपूर्वी त्यानं स्वतःच माहिती दिली होती। सोशल मीडियावर आपल्या आजारपणाबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर सलमाननं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही खास फोटो शेअर केलेत। त्यात तो फिट पण काहीसा बारीक झालेला दिसतोय। दरम्यान आपल्या आजाराबाबत सलमान खाननं काही महिन्यांपूर्वी काय माहिती दिली होती आणि हा आजार नेमका काय आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सलमान खान आपल्या आजाराबद्दल असं म्हणाला होता, आम्ही रोज हाडं मोडून घेतो, बरगड्या मोडल्यात आणि ट्रायजेमिनल न्यूरोलॉजिया सोबत घेऊन काम करतोय। मेंदूमध्ये ॲन्युरिझम आहे तरी सुद्धा काम सुरू आहे। आर्टरिओ व्हीनस मॉल फॉर्मेशन सुद्धा आहे, मात्र तरी देखील आम्ही काम करतोय। मी ॲक्शन करतो, चालू शकत नाही तरीही डान्स करतो। माझ्या आयुष्यात हे सगळं सुरू आहे असं सलमान म्हणाला। आजार नेमका काय पहा। आजारामध्ये चेहऱ्यातल्या नसांमध्ये तीव्र वेदना जाणवतात। चेहरा आणि मेंदूला जोडणाऱ्या नसांमधला रक्तप्रवाहामध्ये जास्त दाब जाणवतो। चेहऱ्याला अगदी टाचण्या टोचल्यासारख्या असह्य वेदना होतात। बोलताना किंवा खाताना त्रास होतो। चेहऱ्याला स्पर्श केल्यावर कळा येतात। 2007 मध्ये पहिल्यांदा सलमानला हा त्रास सुरू झाला होता। अनेक वर्ष वेदना सहन केल्या। उपचारासाठी गम्मा नाईफ सर्जरी सुद्धा केली।